ज्यावेळेस एक ज्याचं मी माझे मित्र दत्ता बनकर, विलास नाना असतील, सुनील असेल, आम्ही असंच बसलो होतो आणि विचार आला की जोपर्यंत मुलांमध्ये मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात टिकू शकणार नाही. आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा त्या वेळेस समिती चालू झाली. त्यातनं माझे मित्र दत्ता बनकर यांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पाडली पाहिजे. त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठलाही व्यक्ती किती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्याच्या शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच राहून जातात. आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं काम त्या संपूर्ण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसतं. या ठिकाणी ओपन ॲम्फी थिएटर म्हणा किंवा ओपन थिएटर ज्याला त्याच्यात तर ह्याकरता केले की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा म्हणजे नाटकं असतील किंवा हे काय लेक्चर्स असतील त्याचा फायदा झाला पाहिजे. या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्त स्वरूप सगळं प्राप्त झालेलं आहे. अजून बरंच करायचं आहे आणि करणार. बघता बघता माझ्या वडिलांना जाऊन 46 वर्ष झाली. त्यावेळेस सुद्धा हृदयाने त्यांना अल्प जास्त आयुष्य लाभलं नाही. पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीत, पिण्याच्या पाण्याचे असेल, आरोग्याच्या बाबतीत असतील, इन जनरल जे काय लोकहिताचे जे विचार होते ते सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे सर्व माझे सहकारी माझे मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून हे करायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी तर पूर्ण झाल्यात. बरंच अजून करायचं आहे. त्यात आता आपल्याला शिवेंद्र राजेंना तर मंत्रिपद मिळालं. आता त्यांच्याशी पण बोलणं झालं की जे म्हणून काय सातारा शहराकरता जिल्ह्याकरता जे पश्चिम आपलं संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असली ती तुम्ही कराच. पण शहराच्या हिशोबाने जिल्ह्याच्या हिशोबाने जे म्हणून काय करावं लागेल ते नक्की करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट ही खूप लोकांना जे अजून जे काय त्यांचे अपेक्षा आहेत प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या लोकप्रतिनिधींकडनं असतात. आमदार असू दे, नामदार असू दे, खासदार असू दे, त्या आम्ही निश्चितपणे सगळे मिळून आम्ही त्या पूर्ण करू. आणि जास्तीत जास्त पहिल्यापासून एक माझ्या मनात म्हणजे जेव्हा मी माझं शिक्षण संपून अनेक वर्षापूर्वी सातारला आलो तर सातारा एक छोटंसं एक म्हणजे शहर म्हणता येणार नाही, शहरच म्हणायचं पाहिजे, पण त्याचं स्वरूप एवढं नव्हतं, डेव्हलपमेंट झाली नव्हती. आणि प्रत्येकजण म्हणायचं की सातारा म्हणजे तर तसं पाहायला गेलं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. तरी देखील
नेहमी मला ते असं म्हणजे प्रत्येकजण माझं साताराचं नाव म्हणजे सातारा म्हणजे पेन्शनर लोकांचं गाव किंवा शहर. तर मी त्याच्यावरती बराच विचार केला त्या काळापासून. पेन्शनर लोकांचं गाव पहिलं मला वाटलं की इथं हवामान चांगलं आहे, नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण एवढी संपत्ती सातारला आहे, विकास असेल किंवा एवढं सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. प्रत्येकाला वाटतं आणि इथलं हवामान सुद्धा चांगलं आहे. त्यामुळं मला वाटलं की म्हणून लोक रिलॅक्स व्हायला किंवा इथं विश्रांतीला इथं त्यांनी यावं किंवा इथं असं. नंतर जे काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत सातारा काय कुठलंही शहर असेल कुठलंही गाव असेल त्याची प्रगती होऊच शकणार. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा भाग आहे. आणि ती कनेक्टिव्हिटी त्या काळापासून जर पाहिलं आपण तर सातारा ते पुणा हा जो रस्ता आहे त्यावेळेस थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या स्वखर्चातनं हा संपूर्ण रस्ता तयार केला. अनेक त्यांनी म्हणजे कास्त सुद्धा त्यांनी त्याच धरून बांधलं. महाबळेश्वरची मालकम पेठ ज्याला म्हणतो ती बसवली. आपण सुद्धा काहीतरी आपले पण त्याचा भर पडली पाहिजे. त्या अनुषंगाने जे म्हणून कनेक्टिव्हिटी जे दिशेने आम्ही वाटचाल चालू केली ती आजही चालू आहे आणि ती चालू राहणार. ज्या म्हणून मी आपल्याला जे आपण सगळे प्रेसवाले आपल्या माध्यमातून संपूर्ण सातारा वासियांना विनंती करणार की आपल्या मनात तर काय आयडियाज असतील किंवा विचार असतील शहराच्या बाबतीत जिल्ह्याच्या बाबतीत अजून काय केलं पाहिजे तर जरूर आम्हाला आमच्याकडे पोचण्याचं काम करा. त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू. कारण जसं काय विचार माझ्या मनात येतात असं नाही की माझ्या मनात जे विचार आहेत कदाचित माझ्यापेक्षा चांगले विचार किंवा वेगळे विचार प्रगतीच्या म्हणजे प्रगतीच्या बाबतीत अनेकांच्या मनात असतील ते त्यांनी आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. आणि त्याच्यातनं अजून जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शहर कसं विकसित होईल अजून म्हणजे काय शहराच्या नावलौकिक ह्याच्यात कसं भर पडेल त्या अनुषंगाने जेवढं काय करता येईल तेवढं निश्चितपणे करू. आणि या ठिकाणी सर्व साताऱ्यातले जे लोकांनी आम्हाला आमच्या कुटुंबावरती प्रेम दाखवलं त्याचं ऋण तर आम्ही कधी फेडू शकत नाही. आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या ते निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणार.